नमस्कार मित्रांनो, मी जयकुमार माडी. तर आपला आजचा विषय असा आहे की लिटर मॅनेजमेंट लेअर पोल्ट्रीमध्ये लिटर मॅनेजमेंट कशी करावी, कशी असायला पाहिजे आणि कुठकुठले जे फॅक्टर्स आहेत जे लिटर मॅनेजमेंटला किंवा शेड्समध्ये दुर्गंधी वगैरेसाठी आपलं कारणीभूत असतात. तर आता ही जी नवीन बॅच आहे, तर ह्या नवीन बॅचच्या आधी ना हे जे लिटर होतं हे सगळं आपण काढून घेतलं असतं. आता नवीन बॅच आले की परत मग त्याच्यावर लेअर चालवून जातो. तर पहिला विषय असा घेतो की लिटर मॅनेजमेंट नक्की कशी असायला हवी. तर 25 किंवा 30% जेव्हा जास्त त्याच्यामध्ये ओलावा आला, मॉइश्चर आलं, तर मग विषय होतो की शेडमध्ये दुर्गंधी होणं, त्यानंतर अमोनिया गॅस रिलीज होणं, त्याचा वास येणं. तर लेअर पोल्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा एक निगेटिव्ह पॉईंट असा असतो की लोक म्हणतात की खूप वास येतो. तर हा वास याच्यामुळे येतो की काही शेडमध्ये जी लिटर मॅनेजमेंट असते ती प्रॉपर होत नसते. तर मग काय असतं की 25 किंवा 30पेक्षा जास्त झालं मग ते ह्याच प्रॉब्लेम येतात. तर हे लोकांना तर प्रॉब्लेम होतातच, पण आपल्या पक्ष्यांना याच्यामुळे काय त्रास होतो की प्रोडक्शन जे ड्रॉप होणं असतं किंवा पक्षी खाद्य कमी खातो आणि अमोनिया गॅसमुळे पक्ष्यांच्या डोळ्यांमध्ये जळजळ होणं हे खूप सारे. आणि अमोनिया जर एका प्रमाणाबाहेर जास्त गेला तर पक्षींना अंधत्वसुद्धा येऊ शकतं. तर ह्या साऱ्या गोष्टी स्किप करण्यासाठी आपण काय करावं, जेव्हा तुमची 8 किंवा 9 किंवा जास्तीत जास्त 15 सेंटीमीटरपेक्षा जास्त तुमची खताची लेअर गेली की तुम्ही जे आपलं ट्रॅक्टरचं टिलर मशीन असतं ते तुम्ही एकदा शेडमध्ये फिरवू शकतात. किंवा खूपच जास्त जर आलं एकदम ओलावा आला तर तुम्ही चुना मारू शकतात. नाही तर मग प्रॉपर मेडिसिनच्या द्वारे जर तुम्ही करायला म्हटलं, काही वेळेस लूज ड्रॉपिंग वगैरे असते त्यावेळी पण खाद्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असला तर त्यावेळी लूज ड्रॉपिंग होतं. आणि सहसा हा प्रॉब्लेम पावसाळ्यात असतो. तर मग त्यावेळी काय करायचं, लूज ड्रॉपिंगसाठी प्रोबायोटिक वगैरे असे भरपूरसे मेडिसिन्स असतात, भरपूर कंपनींचे असतात. तर प्रोबायोटिक वगैरेमुळे पण लिटर मॅनेजमेंट खूप व्यवस्थित होऊ शकते. कधी कधी काय होत असतं मित्रांनो की आता आपण हे जे लेअरमध्ये असतं पक्ष्यांना आपण नालीद्वारे पाणी सोडतो, त्यामुळे जे नालीद्वारे जे पाणी असतं ते एका एंड पॉईंटला गेलं की तिथे ओव्हरफ्लोमुळे काय होतं, सगळं जे पाणी असतं शेळच्या खाली साचतं. त्यामुळे तिथं पण ओलावा तयार होतो आणि कालांतरामध्ये त्याच्यामध्ये लार्वा तयार होतो, माशांचं किंवा किड्यांचं प्रमाण जास्त होतं. याच्यामुळे जो आपला सराउंडिंग झोन असतो त्याच्यामध्ये दुर्गंधी तर येतेच, पण ते जे लार्वा वगैरे असतो हा शेडचा बाहेर वाहायला लागतो. आणि त्याच्यामुळे जर आपली जी खताची क्वालिटी असते ती डाऊन होते. खत हे आपण शेतीमध्ये यूज करतो, तर जे खत आपण यूज करणार आहे शेतीमध्ये त्याची क्वालिटी ही बेटर असली पाहिजे. तर याची जी काळजी ही प्रत्येक फार्मरने घेतली पाहिजे. तर आम्ही तुम्हाला जे आमचं जुना शेड आहे त्या शेडमध्ये ते खताची जी क्वालिटी आम्ही तुम्हाला दाखवतो. पण एकदा तुम्ही स्वतः या खताचं बघून घ्या, या खतची क्वालिटी कशी. आता क्वालिटी या खताची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी मी काही कुठल्या याला मेडिसिन्स वगैरे दिलेली बघायला गेलं तर नवीन पक्षी आहे, ग्रोविंगला असताना त्याला काही भरपूरसा काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. आता जो पुलेट पक्षी आहे, पण एका सर्टन एज नंतर जसं की तुम्ही आता फेज 1ला किंवा फेज 2ला शिफ्ट करतात तर काही वेळा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणं साहजिक असतं. तर मेडिसिन्सद्वारे जसं मी तुम्हाला मागे सांगितलं, मेडिसिनद्वारे झालं किंवा या भरपूरशा गोष्टींमध्ये आपण त्याला ते स्किप करू शकतो असे येणारे प्रॉब्लेम. दुसरं म्हणजे आपल्या शेडचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे काही वेळेस ते पण खूप मॅटर करतं. आता बघा की तुम्ही तिकडे बघू शकता आमचं हे शेडच्या बाजूलाच नदी. तर ही नदी जेव्हा पावसाळ्यामध्ये कधी कधी ओव्हरफ्लो झाली किंवा रस्त्यावर पाणी आलं तर आम्ही काय केलेलं आहे की शेड बांधतानाच ही जी आपली पडदी असते ही पडदीची जी हाईट आहे ती जमिनीपासून जास्तीत जास्त कमीत कमी आम्ही 2 ते 2.5 फूट वरती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय होतं याच्याने की त्या साईडला पण आम्ही तसंच केलेलं आहे. या साईडला तरी हाईट कमी आहे, पण त्या साईडला उलट हे तर तिकडनं येणारं पाणी झालं किंवा इकडनं येणारं पाणी झालं, ह्या पडदीमुळे काय होतं ते पाणी आमच्या शेडमध्ये किंवा या खतामध्ये शिरत नाही. तर या अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. आता ही झाली लेअर पोल्ट्रीची गोष्ट. पोल्ट्रीमध्ये ह्या गोष्टी जसं की ते खत दर 15 दिवसाआड उकरणं झालं किंवा शेडला जे व्हेंटिलेशन असतं, जे काही हवा येणं जाणं असतं, जेवढे लवकर आपण पडदे खाली केले
तेवढं जी आपली लिटर क्वालिटी असते ती मेंटेन होते. त्या साऱ्या हे झाले पोल्ट्रीबद्दल. लेअर पोल्ट्रीच्या बाबतीत तर मी तुम्हाला बरीचशी माहिती दिलेली आहे, पण तुम्हाला आता आमच्या जुन्या शेडमध्ये जो आमचं शेड खाली झालेला आहे त्या शेडची जी लिटर क्वालिटी ती मी तुला दाखवतो. तर आपण शेडचा आता दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये आलेला आहे. हा इकडचा जो कंपार्टमेंट आहे हा खाली आहे. हा पक्षी मी 3 हप्त्या अगोदरच रिटायर केलेला आहे. तर मित्रांनो, जसं तुम्ही शेडमध्ये लेअरच्या बाबतीत सांगतो तुम्हाला, जसं तुमचं जो पक्षी रिटायर झाला, शेड खाली झाला, सगळ्यात अगोदर फार्मरने एक गोष्ट केली पाहिजे, तर जिथं ओलावा आहे, जिथं खूप सारे असे काळं काळं खत दिसतंय अशा ठिकाणी चुना, साधारण तुम्ही फक्त चुना जरी मारून दिला तरी जे मॉइश्चर असतं खतमधलं ते ओढलं जातं. आणि काय असतं माहिती का, की हे जे खत आहे हे 2500 रुपये टन किंवा ट्रॉलीवर जर घेतलं गेलं तर 7,000 रुपये टनपर्यंत जातं. तर हे खत विकली जाणारी गोष्ट आहे, म्हणून याची क्वालिटी पण आपण तशी ठेवली पाहिजे. तर चुना वगैरे मारल्यानंतर काय असतं की त्याची जी क्वालिटी असते ती एक मेंटेन असते आणि शेतकऱ्यांनाही ते भरताना त्रास नाही होत. आणि ओलं खत हे कसं असतं, ओला खतामध्ये गरमी जास्त असते, तर काही वेळा त्याचं पिकावर पण नुकसान होण्याची शक्यता असते. तर या साऱ्या भरपूरशा गोष्टी जे लिटर मॅनेजमेंटमध्ये आपण करू शकतो आणि त्यांचं पालन केलं तर आपण नक्कीच आपल्या शेडमध्ये दुर्गंधी वगैरे सारख्या गोष्टी त्या आपण पालन करू शकतो.